आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा विषय आहे शेततळ्याचा कार्यक्षम वापर. आणि या विषयावरती अधिकाधिक माहिती देण्यासाठी, सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर सुनील गोरंटीवार उपस्थित आहेत. डॉक्टर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी. आपणा सर्वांना माहिती आहे की शेततळ हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा घटक मानला जातो आणि याच विषयावर आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा आजच्या भागामध्ये प्रयत्न करणार आहोत. सर, मला सांगा, शेततळ म्हणजे नेमकं काय? आपल्याला सध्या ही शेततळ ही संज्ञा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापरतो. सध्या महाराष्ट्र शासनाचा एक जलयुक्त शिवार हा सुद्धा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. बरोबर. या दृष्टीने शेततळ म्हणजे काय, हे नेमकं काय हे सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. शेततळ म्हणजे साधारणतः शेत जमिनीवरून जे पावसाचं पाणी वाहून जातं ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये पिकास उपयोगी ठरण्याच्या दृष्टीने किंवा पिकाच्या वाढीसाठी वापरण्याच्या दृष्टीने शेतामध्ये खोदलेलं एक तळ, त्याला आपण शेततळ असं म्हणतो. आणि हे शेततळ जे आहे ते साधारणतः आपण जो नाला असतो किंवा नाल्याची जी ओघळ असते त्याच्या काठावरचं जे पडीक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपण ते शेततळ घेत असतो. म्हणजे हा जो खड्डा आहे तो खड्डा आपण त्यामध्ये घेत असतो. मला सांगा, शेततळ्याचे नेमके फायदे काय आहेत? शेततळ्याचे जे फायदे आहेत ते अनेक आहेत. आता सांगितल्याप्रमाणे शेततळ्याचा प्रमुख फायदा म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पिकास पाणी उपलब्ध करून देणे, हा मुख्यत्वे करून शेततळ्याचा एक जो फायदा आहे. तो जो फायदा आहे, आपण जेव्हा पावसामध्ये खंड पडतो, सध्या पावसाचा अनियमितपणा खूप आहे, त्यामुळे खरीप हंगामामध्ये सुद्धा पिकास पाहिजे तसं पाणी आणि पाहिजे तेवढं पाणी मिळत नाही. आणि त्या खंडामध्ये आपण जे शेततळ्यामध्ये साचलेलं पाणी आहे ते पाणी आपण उपलब्ध करून देतो. हा एक नंबर एक. त्यानंतर आपण जे शेततळ्यामध्ये खरीप हंगामाच्या शेवटी किंवा रबी हंगामाच्या सुरुवातीस काही पाणी जर साचून राहिलं तर आपण काय करतो की ठिबक सिंचन पद्धत आहे त्याचा अवलंब करून मर्यादित क्षेत्रावर आपण काही क्षेत्र हे सिंचनाखाली आणू शकतो. त्यानंतर संरक्षित सिंचन हे तर देऊ शकतो, त्यामुळे त्याचा फायदा होतो. या व्यतिरिक्त त्याचे काही थोडेसे फायदे आहेत, जसं डेअरीचा उद्योगधंदा आहे त्यासाठी शेततळ्यातून पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर आपल्याला शेतीसाठी जे काही आपल्याला कार्य करावे लागतं, जसं आपल्याला खतं देणं आहे, त्यानंतर पेस्टिसाइड देणं आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याचा आवश्यकता असते आणि ती पाण्याची आवश्यकता आपल्याला शेततळ्याच्या पाण्याच्या उपलब्धतेमधून आपण भागवू शकतो. आपण या शेततळ्यामध्ये काही वेगवेगळे प्रकार असतात का? हां, शेततळ्याचे काही प्रकार आहेत. एक जो प्रमुख प्रकार जो आहे तो म्हणजे आपण नैसर्गिक प्रकारचं शेततळ म्हणतो. म्हणजे आपल्याला जो नाला आहे किंवा ओघळ आहे ती अडवून, म्हणजे त्याला बांध बांधून जे तळ तयार होतं ते एक शेततळ झालेलं आहे. दुसरं प्रकारचं जे शेततळ आहे ते म्हणजे सपाट जमिनीवर घेतो. सपाट जमिनीवर आपण शेततळ घेत असताना ते अर्ध खोदलेलं असते आणि अर्ध बांधलेलं असते. म्हणजे भूपृष्ठाखाली अर्ध असते, भूपृष्ठाच्या वर अर्ध असते, किंवा पूर्णपणे भूपृष्ठाखाली सुद्धा असू शकतं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो साठवणूक तलाव आहे. साठवणूक तलाव हे एक प्रकारचं शेततळच आहे. तर यामध्ये काय होतं की आता आपल्याला लक्षामध्ये येईल की शेततळ्यामध्ये जे पाणी जमा होतं ते शेततळ्यामध्ये पाणी, शेततळ्याचं जे पाणलोट क्षेत्र आहे त्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस पडतो त्या पावसाचं पाणी हे शेततळ्यामध्ये जमा होतं. बरं, या शेततळ्याची निर्मिती करताना जागेची निवड कशी करावी याविषयी काही निकष आहेत का? हां, निकष आहेत. शेततळ्यामध्ये आपल्याला जागेची निवड जी आहे ती अतिशय व्यवस्थितपणे आणि काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. यासाठी की शेततळ जे आहे ते आपण मुरमाड जमिनीमध्ये घेतलं आहे किंवा जिथं भेगा पडलेला आहेत अशा जमिनीमध्ये घेतलं तर त्यामधून झिरपा होतो आणि जे पाणी, पावसाचं पाणी त्यामध्ये साठून राहणं अपेक्षित आहे ते काही साठून राहत नाही. तर त्या जागा आहेत त्या आपण टाळायला पाहिजे. दुसरं म्हणजे साधारणतः जिथे काळी जमीन आहे आणि ज्यामध्ये चिकणमातीचं प्रमाण जास्त आहे की तिथं पाण्याचा झिरपा जास्त होत नाही, तर ही जागा आपण शेततळ्यासाठी निवडली तर चांगली आहे. तिसरं म्हणजे जर आपल्याला खारवट जमीन असेल तर या ठिकाणी शक्यतो आपण शेततळ्यासाठी जागा निवडू नये. सर, मला सांगा की शेतकऱ्यांचं म्हणजे शेततळ बनवताना त्याचं जे आकारमान असतं ते
नेमक्या कोणत्या बाबींवर अवलंबून असतं? शेततळ्याचं जे आकारमान आहे, बऱ्याच वेळा शेतकरी प्रश्न विचारत असतात की माझं जे शेततळ आहे हे कुठल्या आकाराचं असावं, त्यामध्ये किती पाणी साठवतं वगैरे. तर यामध्ये काही ज्या बाबी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. पहिली बाब जी आहे, मी आपणास जे सांगितलं होतं की तळ्याचं एक पाणलोट क्षेत्र असते. म्हणजे आपण जे तळं तयार करतो त्या तळ्यामध्ये एका विशिष्ट पृष्ठभागावरनं जे पाणी येतं ते येतं, त्याला आपण पाणलोट क्षेत्र असं म्हणतो. तर ते पाणलोट क्षेत्र किती आहे, किती हेक्टर आहे, हे एक माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर जे पाणलोट क्षेत्र आहे ज्यावरनं पाणी येतं ते पावसाचं पाणी जे आहे ते पाणी शेतामध्ये येत असतं. पण त्यापैकी नेमकं किती पाणी हे शेतामध्ये येतं किंवा शेततळ्यामध्ये येतं त्याला आपण अपधाव असं म्हणतो. तर तो अपधाव किती टक्के आहे तो माहिती असणं आवश्यक असतो. आणि तिसरं म्हणजे पावसाची सरासरी किती आहे त्या भागातील ती माहिती असणं आवश्यक असते. तर आपल्याला आकारमान निश्चित करत असताना 3 बाबीची आवश्यकता आहे. एक म्हणजे पाणलोट क्षेत्र किती हेक्टर आहे, दुसरं म्हणजे अपधाव किती टक्के होतं पावसाचा, आणि तिसरं म्हणजे वार्षिक पर्जन्यमान किंवा वार्षिक पावसाची सरासरी त्या भागातील किती आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. अपधावाचा उल्लेख आपण केला, तर हा अपधाव नेमका कसा काढावा? अपधाव जो आपण आहे तो अपधाव काढण्यासाठी आपल्याला एकतर जमिनीचा प्रकार माहिती हवा आहे. जमिनीचा प्रकार जो आहे तो साधारणतः आपण असं म्हणूया की एक हलकी जमीन आहे, त्यानंतर मध्यम जमीन आहे आणि भारी जमिनी आहे. भारी जमिनीमध्ये साधारणतः अपधाव हा 8 ते 10% असतो. मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये तो 10 ते 15% असतो आणि हलक्या जमिनीमध्ये तो 15 ते 20% असतो. तर हा अपधावाची टक्केवारी आहे. आणि या माहितीवरून जर अपधाव काढायचा असेल तर त्याचं एक सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे जे पाणलोट क्षेत्र आहे त्याला जर आपण संबोधूया, त्या पाणलोट क्षेत्र हेक्टरमध्ये घेऊन त्याला अपधावाची जी टक्केवारी आहे ती जी जमिनीच्या प्रकाराप्रमाणे आहे त्याला आपण संबोधूया. गुणेला पाऊस किती आहे वार्षिक पर्जन्यमान त्याला आपण असं संबोधूया. ओके, म्हणजे जी क्षेत्र झालं ते हेक्टरमध्ये गुणेला टक्के, समजा आपण या ठिकाणी मध्यम जमीन जर गृहीत धरली तर 10%, गुणेला पावसाचं सरासरी पर्जन्यमान मिलीमीटरमध्ये, या सगळ्याला भागीला 10 असं जर आपण केलं तर आपल्याला साधारणतः अपधाव जो आहे तो किती आहे शेततळ्यामध्ये जमा होऊ शकतो तो काढू शकतो आपण. अ गुणिले ब गुणिले क भागीला 10 असं आहे. तर एक आपण उदाहरण घेऊ, मला वाटतं ते मग जास्त समजू शकेल. एक मी शेततळ्याची समजा जागा निश्चित केलेली आहे आणि त्या शेततळ्याचं पाणलोट क्षेत्र जे आहे ते 5 हेक्टर आहे असं आपण गृहीत धरूया, ते मी मोजलेलं आहे. आणि जी शेततळ्यासाठी जे पाणलोट क्षेत्र आहे त्याचा जो जमिनीचा प्रकार आहे तो आपण मध्यम आहे असं गृहीत धरूया. म्हणजे अपधावाची जी टक्केवारी आहे ती 10 आहे आणि त्या भागातलं वार्षिक जे पर्जन्यमान आहे ते 600 मिलीमीटर आहे असं गृहीत धरूया. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, अ गुणिला ब गुणिला क म्हणजे जे 5 आहे गुणिला 10 गुणिला 600 भागीला 10 म्हणजे 30,000 भागीला 10 असं होईल. म्हणजे 3,000 घनमीटर हे पाणी त्यामध्ये साठू शकेल एवढा अपधाव येईल. म्हणजेच हे साधारणतः 30 लाख लिटर पाणी एवढं होईल, एवढा तळ्यामध्ये साठू शकेल. आणि तेवढं पाणी साठू शकेल त्या आकाराचं किंवा त्या आकारमानाचं तळ आपल्याला घ्यायला पाहिजे. थोडक्यात अपधाव हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे अपधाव शेततळ तयार करताना. बरोबर आहे, अपधाव हा फार महत्त्वाचा आहे. कारण आपण जे म्हणतो की शेतामध्ये जे पाणी आहे ते पृष्ठभागावरनं पावसाचं पाणी वाहून जाणारं पाणी त्यामध्ये साचलं जातं. ते नेमकं पाणी किती साचलं जातं हे माहिती असणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने आपण किती पाणी साठवू शकतो ते काढलेलं आहे. म्हणजे एकदा हे लक्षात आलं की मग आकारमान कसं निश्चित करावं ते सुद्धा आपल्याला ठरवता येईल. हे ठरवता येतं. एकदा आपल्याला अपधाव किती माहिती झाला, किती आहे हे निश्चित झाल्यानंतर मग आपल्याला आकारमान म्हणजे साधारणतः शेततळ्याची लांबी किती असावी, रुंदी किती असावी, त्याची खोली किती असावी, या गोष्टी या आकारमानामध्ये असतात. तर यामध्ये जी खोली आहे शेततळ्याची ती खोली एक महत्वाची आहे. साधारणतः जी खोली ही 3 ते 4 मीटर यापेक्षा जास्त नसावी. याला काही कारणं आहेत. 3 ते 4 मीटरपेक्षा जास्त खोली असेल तर आपल्याकडे ज्या जमिनीमध्ये काही भेगा असतात, खडक असतो, तो खडक उघड्या पडण्याची शक्यता असते. आणि त्यानंतर शेततळ्यासाठी आपण जे काही उपकरणं वापरतो त्याचा आपल्याला उपयोग जो आहे तो कार्यक्षमतेने करता येत नाही. तर त्याची खोली साधारणतः एकदा 3 ते 4 मीटर असावी. एकदा 3 ते 4 मीटर खोली निश्चित केली तर शेततळ्याच्या ज्या बाजू असतात त्या बाजूचा उतार जो किती असावा तो एक निश्चित करावा लागतो. तर त्याचा एक ढोबळमानाने त्याचे काही नियम आहेत. जर जमीन ही भारी असेल तर तो जो बाजूचा उतार आहे तो 1:1 असावा आणि जमीन जर हलकी असेल तर तो 1.5:1 असावा. म्हणजे तो जास्त उथळ असतं ते शेततळ.
या दोन गोष्टी एकदा तयार झाल्या कमी असेल. हा स्लोप जो आहे तो आपल्याला थोडासा जास्त ठेवावा लागतो, उथळ असतो. आणि भारी जमिनीमध्ये तो आपल्याला थोडासा स्टीप ठेवला तरी चालतो, कारण भारी जमिनीमध्ये जी माती असते ती स्थिर असते, हलक्या जमिनीमध्ये ती थोडीशी लूज असते, ठिसूळ असते. तर आता आपल्याला अपधाव काढलेला आहे, आपण खोली ठरवलेली आहे, त्यानंतर बाजूचा चढ उतार ठरवलेला आहे. तर मग आता सोबतचा जो एक तक्ता दाखवलेला आहे इथं, तर त्या तक्त्याप्रमाणे आपल्याला एवढ्या अपधावासाठी आपण तो किती मीटर बाय किती मीटरचं क्षेत्र असावं हे आपण काढू शकतो. अच्छा सर, मला सांगा, शेततळ्याचं काम करताना नेमकी आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागते? ती एकदा जागा निवडताना आपल्याला प्रत्यक्ष खोदाई करावी लागते. खोदत असताना काही काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. काळजी म्हणजे जो शेततळ्याचा तळ असतो किंवा शेततळ्याच्या ज्या बाजू असतात, तर त्या बाजूवर साधारणतः अणकुचीदार असे दगड किंवा खडी असं नसायला पाहिजे. काही काचेचे तुकडे वगैरे असेल तर ते काढायला पाहिजे. काही मुळं किंवा काटे वगैरे असेल तर ते काढून घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तळ आणि ज्या बाजू आहे त्या व्यवस्थित सपाट करून घेणं आवश्यक आहे, कारण पुढे जाऊन जेव्हा आपल्याला त्याला अस्तर लावायचं असते त्यासाठी या गोष्टी साधारणपणे महत्वाच्या आहेत. एकदा हे झाल्यानंतर साधारणतः शेततळे घेण्याच्या 3 प्रमुख टप्पे आहेत. एक म्हणजे आपण खोदाई करून घेतो, बरोबर, ही झाली. त्यानंतर आपल्याला कुंपण लावायला पाहिजे, हे एक महत्वाचं आहे. आणि कुंपण लावल्यानंतर आपण अस्तरीकरण करून घेतो. त्यानंतर आपल्या ज्या शेततळ्यामध्ये पाणी जे येत असते ते पाणी पृष्ठभागावर जे वाहून जाणारं पाणी येतं पावसाचं, आणि त्यासोबत माती वगैरे जो गाळ आहे तो सुद्धा तिथे येतो. तर तो गाळ आपल्याला शेततळ्यामध्ये गेला नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे शेततळ्यामध्ये जे पाणी येतं तर त्या पाणी ज्या ठिकाणाहून शेततळ्यामध्ये येतं त्या ठिकाणी आपली गाळण यंत्रणा पाहिजे. गाळण यंत्रणा म्हणजे एक सोपी गोष्ट आहे. आपल्याला 2 बाय 2 मीटरचा एक खड्डा घ्यायचा की ज्या ठिकाणी शेततळ्यामध्ये पाणी येतं, आणि त्या खड्ड्यामध्ये साधारणतः तळाला एक 2 ते 4 मिलीमीटर जाडीची वाळू टाकायची. त्यानंतर दुसरा जो थर आहे तो साधारणतः 10 ते 15 मिलीमीटर खडी असलेला टाकायचा, आणि त्यावर अजून थोडासा जास्त जाडीचा म्हणजे 15 ते 100 मिलीमीटर आकाराची खडी असलेला असा एक तिसरा थर टाकायचा. आणि जेव्हा पावसाचं पाणी शेततळ्यामध्ये येतं तेव्हा ते त्या गाळण यंत्रणेमधनं शेततळ्यामध्ये जाईल, आणि त्यामुळे पावसाच्या पाण्यासोबतचा गाळ जो आहे तो गाळण यंत्रणेच्या आधीच राहील किंवा त्यामध्ये राहील, आणि शेततळ्यामध्ये जे पाणी येईल ते बऱ्यापैकी गाळ विरहित. मला वाटतं ह्यालाच आपण इनलेट असं म्हणतो का? हां, साधारणतः आपण इनलेट असं म्हटलं तरी चालेल. तर इनलेटची जी संकल्पना आहे ती मी अजून थोडीशी जास्त विशद करून दाखवतो. इनलेट म्हणजे काय आहे की आपण नाला किंवा ओघळ आहे त्या ओघळीपासून शेततळ्यामध्ये पाणी येणारा जो चर असतो त्याला आपण इनलेट असं म्हणतो. आणि आता मी जी गाळण यंत्रणा सांगितली ती आपण त्या इनलेट आणि शेततळ या दोघांच्या मधामध्ये आपल्याला ठेवायची असते. हा जो इनलेटचा चर असतो तो साधारणतः 10 मीटर लांबीचा असावा. म्हणजे नाला किंवा ओघळ जी असतो आणि त्या शेततळ यामधील अंतर हे 10 मीटर असावं. आणि हा 10 मीटरचा जो चर असतो तो एक साधारणतः 1.5 ते 2 मीटर लांबीचा असावा, आणि त्याची खोली साधारणतः अर्धा मीटर असावी. आणि जो चर असतो त्याच्या जो बाजू आहे त्याचा जो उतार आहे तो 1:1 किंवा 1:1 एवढा असावा. आणि त्या चरामध्ये एक साधारणतः खाली आपण थोडेसे असे दगड टाकून घ्यायचे, म्हणजे जो तळ आहे तो जो आहे तो आपल्याला थोडासा स्थिर करता येतो. आणि त्या इनलेटमध्ये जिथून नाल्यापासून पाणी येतं तर आपल्याला नाला अडवावा लागेल, तर तो नाला अडवताना एक लूज बोल्डर स्ट्रक्चर असतं, ते लूज बोल्डर टाकून अडवायचं, किंवा जे सिमेंटची पोती असतात त्यामध्ये वाळू टाकून ते पोते जरी आपण तात्पुरतं बांधासारखं आडवे टाकून दिले नालाच्या किंवा ओघळीच्या आडवे, तर मग ते जे पाणी आहे ते नाल्यातनं त्या इनलेटमध्ये येईल. आणि इनलेटला आपण एक थोडासा उतार देतो 2% वगैरे, आणि त्या उतारावरनं ते जे पाणी आहे ते गाळण यंत्रणेत येईल, आणि गाळण यंत्रणेतनं ते पाणी शेततळ्यामध्ये. हा झाला इनलेट. आता बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे आउटलेट कसा असायला? आउटलेट सुद्धा महत्वाचा आहे. तो यासाठी की बऱ्याच वेळा पाऊस एखाद्या वेळेस खूप जास्त पण पडतो, आणि जास्त पडलेला पाऊस हा शेततळ्यामधनं आपल्याला एकदम सुरक्षितपणे बाहेर काढणं आवश्यक आहे. नाहीतर मग शेततळ्याचे जे बांध आहेत ते फुटू शकतात ऍक्च्युअली. तर त्यासाठी एक आउटलेट असतं. आउटलेट हे साधारणतः इनलेट सारखंच आहे. म्हणजे शेततळ्यामधनं एक चर खोदायचा, साधारणतः तो परत 10 मीटर लांबीचा, आणि तो परत नाल्यापर्यंत नेऊन पोहोचायचा. नाल्याचं जे दुसरं टोक असते त्यामध्ये
तर त्याची सुद्धा लांबी 10 मीटर आहे, आत्ताच मी सांगितली. 1.5 ते 2 मीटर त्याची रुंदी आहे. अर्धा मीटर खोली ठेवायची आणि त्याला सुद्धा 1 किंवा 1.5 असा स्लोप ठेवायचा. म्हणजे जास्त झालेलं पाणी आउटलेटद्वारे हे परत त्या नाल्यामध्ये चाललं जातं. आणि त्या आउटलेटला आपण अशी एक व्यवस्था करायला पाहिजे की जेव्हा आपण पिकास पाणी देतो पाटाच्या साह्याने, तर त्या आउटलेटमधनं ते पाणी आपल्याला देता यायला पाहिजे. तर ते एक महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धत वापरतो तेव्हा तर मग आपल्याला पंपाच्या सहाय्याने ते पाणी खेचावं लागेल. पण जेव्हा केव्हा शेतकरी प्रवाही पद्धतीने पाणी वापरतात तेव्हा ते आउटलेटमधनं ते पाटाद्वारे पाणी शेतामध्ये येईल अशी एक व्यवस्था आपल्याला करून घ्यावी. जमिनीची निवड करत असताना साधारण तशी करावी की भारी माती आहे, चिकन माती आहे वगैरे. पण बऱ्याच वेळा अशा प्रकारची जमीन आपल्याला शेतामध्ये उपलब्ध होत नाही. काही ठिकाणी हलकी जमीन असते ज्यामधून झिरपा जास्त असतो, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शेततळं घ्यावं लागतं. आमची माती आमची माणसं. शेततळ्याचं अस्तर कसं असायला हवं किंवा काय आहे? अस्तराचे विविध प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला सिमेंट आणि माती 1:8 या प्रमाणामध्ये आपण अस्तर करू शकतो किंवा विटाच्या सहाय्याने अस्तर करू शकतो. पण सध्या जे प्रचलित अस्तर आहे ते म्हणजे प्लास्टिकचा कापड वापरून करणे. आणि सर्वसाधारणपणे या अस्तराचा वापर जो आहे तो शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणात करतात आणि तो जास्त सोयीस्कर सुद्धा आहे. खर्चही कमी असेल. खर्च सुद्धा तसा कमी आहे. आणि पण तो घेताना काही काळजी घ्यावी लागते की अस्तराचा जो कापड आहे तो निवडणं फार महत्त्वाचं आहे. तर तो कापड निवडताना त्याची जी जाडी आहे ती साधारणतः 300 ते 500 मायक्रॉन एवढी असायला पाहिजे. ते एक महत्त्वाचं आहे. 300 ते 500 GSM असंही आपण त्याला म्हणतो. आणि ते अस्तर अशा प्रकारचं असायला पाहिजे की त्यावर सूर्याचे जे अतिनील किरण आहे त्याचा प्रभाव पडायला पाहिजे नाही. जर सूर्याचे जे अतिनील किरण आहे त्याचा जर प्रभाव पडेल तर ते अस्तर साधारणतः 6 महिने किंवा 1 वर्षामध्ये खराब होईल. तर त्यासाठी बाजारामध्ये एक PVC जिओ मेम्ब्रेन म्हणतो ते उपलब्ध आहे. एक HDPE जिओ मेम्ब्रेन हा एक प्रकार आहे. तो एक अतिशय चांगला प्रकार आहे, तो सुद्धा उपलब्ध आहे. LDPE जिओ मेम्ब्रेन या प्रकारचे प्लास्टिकचा कागद आहे. आणि त्यानंतर रिएन्फोर्स्ड प्लास्टिक असं म्हणतात ते पण उपलब्ध आहे. डॉक्टर साहेब, बाष्पीभवनामुळे शेततळ्यातील पाण्याचा ऱ्हास होऊ शकतो. पण मग तो कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजेत? शेततळ्यामधलं जे पाणी आहे ते मी आता सांगितल्याप्रमाणे 2 प्रकारे त्याचा उपयोग होतो. एक म्हणजे झिरप्यासाठी अस्तर वापरतात आणि दुसरं म्हणजे बाष्पीभवन. झिरप्यासाठी आपण अस्तर वापरून साधारणतः 100% पाणी जे झिरप्याद्वारे वाया जातं ते आपण वाचवू शकतो. पण बाष्पीभवनासाठी मात्र तसं नाही आहे. तरी पण सध्या पाण्याचं एवढं जे आहे कमतरता आहे त्या कमतरतेच्या काळामध्ये शेतकऱ्यांना बाष्पीभवनाद्वारे सुद्धा पाण्याचा अपव्यय होणं हे परवडत नाही. आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर यावर सुद्धा शेतकरी आजकाल विचारत असतात. त्यामुळे बाष्पीभवनाद्वारे आपण पाण्याचा जो अपव्यय आहे तो पूर्णपणे टाळू जरी शकलो नाही तरी तो आपण कमी करतो. त्यासाठी काही उपाय आहे. एक म्हणजे आपण जे शेततळ आहे त्याच्या सभोवताल जर आपण थोडेसे झाडं लावले उंच तर वाऱ्याचा जो वेग आहे तो कमी होतो. कारण वाऱ्यामुळे सुद्धा बाष्पीभवन होत असतं. तर ते एक बाष्पीभवन आपण कमी करू शकतो. दुसरं म्हणजे आपण काही प्रतिरोधक वापरू शकतो. ते जे प्रतिरोधक वापरल्याने बाष्पीभवन काही प्रमाणात कमी होतं. उदाहरणार्थ त्याचं 1-2 उदाहरण देईल. एक म्हणजे निंबोळीचं तेल आहे. तर जे निंबोळीचं तेल आहे ते पाण्याच्या पृष्ठभागावर जर आपण पसरवलं तर त्यामुळे आपल्याला बाष्पीभवन कमी होऊ शकतं. तर एक साधारणतः 1 गुंठा जर पाण्याचं पृष्ठभागाचं क्षेत्र असेल तर त्यावर 1 लिटर आपल्याला निंबोळीचं तेल लागेल. 1 लिटर लागेल. म्हणजे 30 ते 35 मीटर स्क्वेअर म्हणजे 1 गुंठा. त्यामुळे बाष्पीभवन कमी होतं. दुसरं जे आहे ते काही बाजारामध्ये मिळणारे उत्पादन आहे. त्यातलं एक महत्त्वाचं उत्पादन इव्हॅलॉक आहे. तर ते सुद्धा आपण पाण्याच्या पृष्ठभागावर जर पसरवलं तर त्यामुळे सुद्धा बाष्पीभवन कमी होतं. तर त्यामध्ये साधारणतः अर्धा एकर जर आपलं पृष्ठभागाचं क्षेत्र असेल पाण्याच्या तर त्यामध्ये 1 किलो इव्हॅलॉकची पावडर आपल्याला टाकावी लागेल. तर या दोन्ही गोष्टीमुळे बाष्पीभवन कमी होऊ शकतं. पण हे करत असताना आपल्याला साधारणतः काही कालावधीने हे परत टाकावं लागतं. म्हणजे तो साधारणतः त्याचा जो प्रभाव आहे तो 2 ते 3 आठवडे असतो. जर 2 ते 3 आठवड्यांनी आपल्याला ते टाकणं आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये त्याची अर्थात काहीच आवश्यकता नाही आहे. पण उन्हाळा आणि त्याच्या आधीचे 2-3 महिने या काळामध्ये आपण ते पसरवणं आवश्यक आहे. हे करत असताना त्याचा एक तोटा पण आहे. जर वाऱ्याचा वेग जास्त असेल तर ही जी संयुग आहे प्रतिरोधक आहे
ते शेततळ्याच्या एका बाजूला चालली जातात बरोबर. आणि मग त्याचा प्रभाव कमी होतो. पण यामुळे साधारणतः 40 ते 50% जे पाणी बाष्पीभवनामुळे वाया जातं ते आपण वाचू शकतो. त्यानंतर अजून एक आहे थर्मोकोल. ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे तिथं थर्मोकोलचा जो वापर आहे तो होतो. बऱ्याच वेळा ते थर्मोकोल आपल्याला मोफत सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. साधारणतः 1 मीटर बाय 1 मीटर जाडीचे थर्मोकोलचे तुकडे जरी आपण पृष्ठभागावर पसरवले तर त्यामुळे सुद्धा आपल्याला बाष्पीभवनामुळे जो पाण्याचा अपव्यय होतो तो आपण वाचू शकतो. सोपा उपाय आहे. थर्मोकोल मिळायला पाहिजे पण मिळतात ते. आणि त्यानंतर आपण शेततळ्यावर प्लास्टिक सुद्धा पसरू शकतो. काही शेतकरी ते करतात. अर्थात ते थोडंसं महागडं आहे. जसं आपण म्हणायचं की अस्तर सुरुवातीला महागडं आहे. प्लास्टिकनी शेततळाला अस्तर घेणं म्हणजे महाग आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळामध्ये असे होऊ शकते की आपण शेततळ्यावर जर प्लास्टिक पसरवलं तर ते महाग असू शकेल. पण आपण जर ते प्लास्टिक जर पसरवलं तर महाग जरी असेल तरी आपण बाष्पीभवन हे बऱ्यापैकी थांबवू शकतो. त्याचा फायदा जास्त आहे. काही शेतकरी करतातही आणि जिथं पाण्याची अतिशय निकट आहे त्या ठिकाणी आपण हे करायला काही हरकत नाही. साधारणतः बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो प्रतिदिवस आपल्या परिस्थितीसाठी 4 मिलीमीटर प्रतिदिन एवढा असतो आणि 500 मिलीमीटर त्यामध्ये पाऊस पडतो असं गृहीत धरूया. आमची माती आमची माणसं. महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. सपाट जमिनीवर अर्ध खोदलेलं आणि अर्ध बांधलेलं शेततळ जो हाफ डगआउट किंवा ज्यामध्ये पावसाच्या अपवादाचं किंवा बाहेरून जे स्रोत आहेत पावसाचे त्या स्रोतांमधून येणारं पाणी आपण साठवून ठेवू शकतो असं आपण म्हणता की त्याचं एक उदाहरण देऊन आपण ते सांगू शकाल का? त्याचं एक उदाहरण बघू आपण. आपण एक साधारण तसं करू की 30 बाय 30 मीटर हे जे आहेत हे शेततळ आपण घेतोय. म्हणजे 30 बाय 30 मीटर जमिनीच्या पृष्ठभागावर घेतोय आपण. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण जे आहे अर्ध खोदलेलं आणि अर्ध भरलेलं आपण त्या शेततळ्याची पूर्ण जी खोली आहे ती 5 मीटर अशी गृहीत धरू. आणि त्यापैकी 3 मीटर जे आहे ते भूपृष्ठाखाली असं गृहीत धरू आणि 2 मीटर जे आहे ते भूपृष्ठावर. म्हणजे साधारणतः 3 मीटर आपण जर शेततळ खोदलं त्यामधनं जी माती उपलब्ध होणार आहे ती आपल्याला 2 मीटरवर बांधासाठी होऊ शकेल. बरोबर. तर हे झालंय. जेव्हा पृष्ठभागावर 30 बाय 30 मीटर आहे आणि त्याची खोली जेव्हा 3 बाय 3 मीटर आहे त्याचा जो तळ आहे तो 24 बाय 24 मीटर असा असतो. आणि त्याचा जो माथा आहे तो 34 बाय 34 मीटर होतो. म्हणजे साधारणतः माथ्यावर 34 बाय 34 मीटर, पृष्ठभागावर 30 बाय 30 मीटर आणि तळावर जे आहे ते 24 बाय 24 मीटर अशा प्रकारे निमुळत आहे. तर यामध्ये जे पाणी साचतं ते पाणी आपण काढायला पाहिजे. ते मी तुम्हाला इथं दाखवेल आणि आपल्या सोबतच्या पडद्यावर सुद्धा दाखवलेलंच आहे. तर त्यामध्ये साधारणतः 42,35,000 लिटर पाणी हे साठू शकतं. आणि आपण असं अपेक्षित करूया की आपण त्याला अस्तर लावलेला आहे म्हणजे झिरप्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही. पण त्यामधनं काही बाष्पीभवन होईल. साधारणतः बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो प्रतिदिवस आपल्या परिस्थितीसाठी 4 मिलीमीटर प्रतिदिन एवढा असतो आणि 500 मिलीमीटर त्यामध्ये पाऊस पडतो असं गृहीत धरूया. कारण शेतामध्ये काही डायरेक्ट पावसाचं सुद्धा पाणी येतं. तर बाष्पीभवनामुळे पाणी जातं, पावसामुळे पाणी येतं. तर याची जर आपण सांगड बांधली तर एक साधारणतः 10 ते 15% पाणी हे वाया जातं आणि ते जर आपण गणिताने काढलं तर त्याचं साधारणतः 6.5 लाख लिटर पाणी एवढं वाया जाईल. म्हणजे आपण साधारणतः 42,35,000 लिटर पाणी साठवू शकतो. 6.5 लाख लिटर पाणी हे बाष्पीभवनामुळे वाया जाईल. तर आपल्याला शेतीसाठी उपलब्ध जे पाणी आहे ते 35 लाख लिटर एवढं पाणी राहील. खूप मोठं प्रमाण आहे. हां, त्या 35 लाख लिटर पाण्यामध्ये आपण काय करू शकतो हे बघू. साधारणतः आपण 2 उदाहरण घेऊ. एक भाजीपाल्याचं उदाहरण घेऊ आणि एक डाळिंबाचं उदाहरण घेऊ. तर भाजीपाल्यासाठी आपल्याला साधारणतः एका दिवशी पर हेक्टरी 32,000 लिटर पाणी पाहिजे. तर आपल्याला वर्षभरामध्ये साधारणतः 300 दिवस पाणी पाहिजे असं गृहीत धरू. कारण 65 दिवस आपल्याला पाऊस पडेल असं गृहीत धरू. तर आपल्याला साधारणतः 96 लाख लिटर पाणी पाहिजे. आपल्याकडे पाणी जे आहे ते 35 लाख लिटर आहे आणि आपल्याला 96 लाख लिटर पाणी पाहिजे. म्हणजे साधारणतः आपण तिन्ही हंगामात 1 एकर भाजीपाला घेऊ शकतो. आणि डाळिंबासारखं पीक असेल, कारण डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणावर शेततळ्यामध्ये घेत असतो, साधारणतः 4.5 बाय 3 मीटर स्पेसिंगवर डाळिंब असेल तर आपल्याला साधारणतः 750 झाडं त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि डाळिंबाची एका दिवशी एका हेक्टरला
याप्रमाणे 18,000 लिटर पाणी पाहिजे. 300 दिवसासाठी आपल्याला साधारणतः 55 लाख लिटर पाणी पाहिजे आणि 55 लाख लिटर पाणी पाहिजे. आपल्याकडे 35 लाख लिटर पाणी आहे, तर साधारण त्याची सांगड घातली तर आपल्याला 1.5 एकरवर आपण ठिबक सिंचन पद्धतीद्वारे डाळिंबाचं सिंचन करू शकतो. व्हेरी गुड. हे एक उदाहरण झालं. नक्कीच. खूप छान उदाहरण दिलं तुम्ही. मला वाटतं आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना ह्या आत्ता सरांनी जे उदाहरण दिलंय त्या उदाहरणाचा वापर करून किंबहुना ते उदाहरण लक्षात ठेवून जर शेततळ्याचा प्रभावी असा वापर केला तर निश्चितपणे आपलं उत्पादन विक्रमी घेण्यास काहीच हरकत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी खात्री या ठिकाणी मला वाटते. डॉक्टर साहेब, तुम्ही आज इथे येऊन आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना जी अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिलीत शेततळ्याविषयी, त्याबद्दल मी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.